Good morning everyone. My topic is constant and keyword. To discuss what is a constant, type of constant in C, integer constant, real constant, character constant, string constant. What is constant? Constant म्हणजे असा व्हॅल्यू जो प्रोग्राम रन होत असताना चेंज होत नाही. सिंपल वर्डमध्ये कॉन्स्टंट फिक्स व्हॅल्यू असते, ती कायमतीच राहते सेम. एक्झाम्पल 10 3.14. टाइप ऑफ कॉन्स्टंट. फर्स्ट इंटिजर कॉन्स्टंट. इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे डेसिमल पॉईंट नसलेला होल नंबर. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 असू शकतो. फ्रॅक्शन अलाउड नाही. फॉर एक्झाम्पल 10 0 25. 12.5 डेसिमल असल्यामुळे इंटिजर नाही. रिअल कॉन्स्टंट. फ्लोटिंग कॉन्स्टंट. रिअल कॉन्स्टंट म्हणजे डेसिमल पॉईंट नसलेला नंबर फ्रॅक्शनल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. सायंटिफिक नेशन सुद्धा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल 3.14 0.75 12.0 मोस्टली कॅल्क्युलेशनसाठी वापरला जातो. ॲव्हरेज, पर्सेंटेज एक्सेट्रा. कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे सिंगल कॅरेक्टर इनक्लोज इन सिंगल क्वॉट्स. ओनली वन कॅरेक्टर अलो इंटरली व्हॅल्यू स्टोअर होते. फॉर एक्झाम्पल ए बी. What is a constant? Constant is a value that cannot change during the execution of a program. Constant म्हणजे असा व्हॅल्यू जो प्रोग्राम एक्झिक्युशन चेंज होत नाही. Once a constant is defined, its value remain fixed throughout the program. For example 10 3.14. What is a constant? Constant is a value that cannot change during the What is a constant? Constant is a value that cannot change during the execution of a program. Constant म्हणजे असा व्हॅल्यू जो प्रोग्राम रन होत असताना चेंज होत नाही. लाईक व्हेरिएबल कॉन्स्टंट हॅव डाटा टाईप. म्हणजे व्हेरिएबल एक डाटा टाईप आहे. सिंटॅक्स. कॉन्स्टंट डाटा अंडरस्कोर टाईप व्हेरिएबल अंडरस्कोर नेम सेमिकोलॉन और data underscore type constant variable underscore name semicolon. You can also define as follow. Type of constant in C, integer constant, real constant, character constant, string constant. What is constant? Constant म्हणजे असा व्हॅल्यू जो प्रोग्राम रन होत असताना चेंज होत नाही. सिंपल वर्डमध्ये कॉन्स्टंट फिक्स व्हॅल्यू असते, ती कायमतीच राहते सेम. एक्झाम्पल 10 3.14. टाइप ऑफ कॉन्स्टंट. फर्स्ट इंटिजर कॉन्स्टंट. इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे डेसिमल पॉईंट नसलेला होल नंबर. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 असू शकतो. फ्रॅक्शन अलाउड नाही. फॉर एक्झाम्पल 10 0 25. 12.5 डेसिमल असल्यामुळे इंटिजर नाही. रिअल कॉन्स्टंट. फ्लोटिंग कॉन्स्टंट. रिअल कॉन्स्टंट म्हणजे डेसिमल पॉईंट नसलेला नंबर फ्रॅक्शनल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. सायंटिफिक नेशन सुद्धा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल 3.14 0.75 12.0 मोस्टली कॅल्क्युलेशनसाठी वापरला जातो. ॲव्हरेज, पर्सेंटेज एक्सेट्रा. कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे सिंगल कॅरेक्टर इनक्लोज इन सिंगल क्वॉट्स. ओनली वन कॅरेक्टर अलो इंटरली व्हॅल्यू स्टोअर होते. फॉर एक्झाम्पल ए बी. इंटिजर कॉन्स्टंट. सी. इंटिजर कॉन्स्टंट इज a decimal octal value start with or hexadecimal number value start with x. Integer constant are always positive until you specify a negative sign. Decimal constant, octal constant, hexadecimal constant. Example program. Hashtag include stdio.h हे हेडर फील्ड आहे. प्रिंटफ फंक्शन वापरण्यासाठी आवश्यक आहे. void main प्रोग्राम एक्झिक्युशन इथून स्टार्ट होतो.
कॉन्स्टंट डिक्लेरेशन कॉन्स्ट इंट हे इज इक्वल टू 10. ए हा इंटिजर कॉन्स्टंट आहे. 10 हा डेसिमल नंबर सिस्टीममध्ये आहे. देन इंट कॉन्स्टंट बी हा पण इंटिजर कॉन्स्टंट आहे. 12 हा डिफाइनिंग कॉन्स्टंट. देअर आर टू सिम्पल वे इन सी टू डिफाईन कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये 2 टाईप आहे. युझिंग डिफाईन प्रोसिजर युझिंग कॉन्स्टंट कीवर्ड. म्हणजे असे जे प्रोग्राम चालू असताना बदलत नाही. सी लँग्वेज कॉन्स्टंट डिफाईन करायचे 2 पद्धत आहेत. फर्स्ट डिफाईन प्रोसिजर वापरून. त्याच्यानंतर हॅशटॅग डिफाईन हे प्रोसिजर डायरेक्टिव्ह आहे. यामध्ये डाटा टाईप लागत नाही. कंपायलर सुरू होण्याआधीच व्हॅल्यू रिप्लेस केली जाते. फॉर एक्झाम्पल सी द डिफाईन प्रोसिजर गिवन बिलो इज द फ्रॉम टू यूज हॅशटॅग डिफाईन प्रोसिजर टू डिफाईन अ कॉन्स्टंट. सेकंड हॅशटॅग डिफाईन आयडेंटिफायर व्हॅल्यू. सी कॉन्स्टंट कीवर्ड म्हणजे सी लँग्वेज कॉन्स्टंट कीवर्ड. कॉन्स्ट कीवर्डचा वापर कॉन्स्टंट व्हॅल्यू डिक्लेअर करण्यासाठी केला जातो. एकदा कॉन्स्टंट व्हेरिएबलला व्हॅल्यू दिली की ती पुन्हा बदलता येत नाही. त्याचं सिंटॅक्स ए कॉन्स्ट डाटा टाईप व्हेरिएबल इज इक्वल टू व्हॅल्यू सेमिकॉलन. त्याच्यानंतर प्रोग्राम आहे हॅशटॅग इन्क्लूड स्टुडिओ इंट मेन कॉन्स्ट इंट लेंथ इज इक्वल टू 10 सेमिकॉलन. कॉन्स्ट इंट विड्थ इज इक्वल टू 5 सेमिकॉलन. कॉन्स्ट कॅर न्यू लाईन इज इक्वल टू /n सेमिकॉलन. इंट एरिया सेमिकॉलन. एरिया इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लिकेशन विड्थ सेमिकॉलन. प्रिंटअप व्हॅल्यू ऑफ एरिया सेमिकॉलन. डी एरिया सेमिकॉलन. प्रिंटअप /c न्यू लाईन रिटर्न 0 ब्रॅकेट क्लोज. कॉन्स्ट इंट लेंथ 10 सेमिकॉलन. लेंथ ही इंटिजर कॉन्स्टंट आहे. व्हॅल्यू 10 बदलता येणार नाही. देन कॉन्स्ट इंट विड्थ इज इक्वल टू 5. विड्थ ही पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्ट कॅर न्यू लाईन. न्यू लाईन हा कॉन्स्टंट कॅरेक्टर आहे. न्यू लाईनसाठी वापरला जातो. एरिया इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लिकेशन विड्थ सेमिकॉलन. म्हणजे एरिया इज इक्वल टू 10 इंटू 5 इज इक्वल टू 5 इंटू 15. देन प्रिंटअप व्हॅल्यू ऑफ एरिया /d एरिया सेमिकॉलन. आउटपुट स्क्रीनवर एरिया दाखवतो. त्यानंतर आउटपुट आहे व्हॅल्यू ऑफ एरिया 15. कॉन्स्ट वापरण्याचे फायदे. व्हॅल्यू चुकून बदलली जात नाही. प्रोग्राम सुरक्षित सेफ बनतो. कोड वाचायला आणि समजायला सोपा जातो. कॉन्स्ट कीवर्ड वापरून स्पेसिफिक डाटा टाईप्स कॉन्स्टंट डिक्लेअर करता येतात. कॉन्स्ट व्हेरिएबल इज इक्वल टू रीड ऑनली द कॉन्स्टंट कीवर्ड. You can use const prefix to declare constant with a specific type as follow. Const type variable is equal to value. हॅशटॅग डिफाईन हा सी प्रोसेसर डायरेक्टिव्ह आहे. तो कॉन्स्टंट स्थिर किंवा मायक्रो डिफाईन करण्यासाठी वापरला जातो. हॅशटॅग डिफाईन चे सिंटॅक्स आहे हॅशटॅग डिफाईन आयडेंटिफायर व्हॅल्यू. आयडेंटिफायर कॉन्स्टंटचे नाव. त्यानंतर व्हॅल्यू म्हणजे ते स्थिर दिलेल्या एक्झाम्पलचे एक्सप्लेन. देन प्रोग्राम हॅशटॅग इन्क्लूड स्टुडिओ. हॅशटॅग डिफाईन लेंथ टू 10. हॅशटॅग डिफाईन विड्थ 5. हॅशटॅग डिफाईन न्यू लाईन. इंट मेन इंट एरिया सेमिकॉलन. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ. प्रिंटअप व्हॅल्यू ऑफ एरिया /d एरिया सेमिकॉलन. प्रिंटअप सेमिकॉलन सी न्यू लाईन रिटर्न 0 सेमिकॉलन क्लोज ब्रॅकेट. हॅशटॅग डिफाईन लेंथ 10. लेंथ हे कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू 10 आहे. डिफाईन विड्थ 5. विड्थची किंमत 5 आहे. हॅशटॅग डिफाईन न्यू लाईन /n. न्यू लाईन म्हणजे नवीन ओळ. एरिया लेंथ इज मल्टिप्लिकेशन विड्थ म्हणजेच एरिया
इज इक्वल टू 10 मल्टिप्लिकेशन 5 एरिया इज इक्वल टू 5 म्हणजे प्रिंटअप व्हॅल्यू ऑफ एरिया डी एरिया सेमिकॉलन आउटपुट छापते व्हॅल्यू ऑफ एरिया 15 डिफाईन वापरण्याचे फायदे प्रोग्राम वाचवायला सोपा होतो एकाच ठिकाणी बदल केल्यास संपूर्ण प्रोग्राममध्ये बदल होतो मेमरी वापरत नाही कंपाईल टाईमला रिप्लेस होतो हॅशटॅग डिफाईनला सेमिकॉलन लागत नाही हॅशटॅग डिफाईन हे कंपाईल होण्याआधीच